नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरण प्रकरणानंतर आणखीन एक प्रकार समोर आलेला आहे। काय नेमकं घडतंय आपण बघूया। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक आयटी कंपनीत धर्मांतर आणि अत्याचाराचा आणखीन एक प्रकार आता समोर आलेला दिसतोय। काय घडतंय तर तक्रारीनंतर पंचवटीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। विविध ठिकाणी घेऊन जात बळजबरीने तरुणीला दारू सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। मुलीच्या गळ्यातील तुळशी माळ ही काढून अत्याचार केल्याची ही माहिती समोर येते। विविध ठिकाणी घेऊन जात बळजबरीने तरुणीला दारू आणि सिगारेट पाजत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे। तर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरण प्रकरणानंतर आणखीन एक प्रकार समोर आलाय। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। विविध ठिकाणी घेऊन जात बळजबरीने या तरुणीला दारू सिगारेट पाजत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, काय अधिकचा तपशील आहे? अमित, नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपण बघितलेलं होतं की TDS कंपनीमधल्या लैंगिक अत्याचाराची जी घटना आहे ती एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणीने तक्रार दिलेली आहे। तंजीर इनामदार नावाचा हा संशयित आरोपी आहे, ज्याला पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे। यामध्ये या फिर्यादीची तक्रार आहे की संबंधित जो तरुण आहे त्यांनी मला माझ्या गळ्यामध्ये असलेली जी तुळशीची माळ आहे मला ती काढायला लावली। माझ्या हातामध्ये जो भगवा दोरा होता मला तो काढायला लावला। इतकंच नाही तर मला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवण्यात आले। त्यानंतर मला दारू पाजून सिगरेट प्यायला देऊन वेगवेगळ्या नशेमध्ये त्याने माझ्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या संशयित आरोपीच्या विरोधामध्ये तंजीर इनामदार नावाचा हा संशयित आरोपी आहे आणि त्या संशयित आरोपीच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास जो आहे तो पंचवटी पोलिसांकडून केला जातोय। मात्र आता या आरोपीला काही वेळापूर्वी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। जानेवारी 2026 मध्ये हा सगळा प्रकार घडला असावा अशा प्रकारचा संशय आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता हा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। बरं लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। तर नाशिक आयटी कंपनीत धर्मांतर आणि अत्याचाराचा आणखीन एक प्रकार आता समोर आलेला आहे। पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंचवटीत हा गुन्हा दाखल झालेला आहे। तंजीर इनामदार असं आरोपीचं नाव आहे, त्यामुळे या तपासातून आता नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। नाशिक आयटी कंपनीत धर्मांतरण प्रकरण असेल, अत्याचाराचा प्रकार असेल, तर असाच आणखीन एक प्रकार आता समोर आलेला दिसतोय। पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पंचवटीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे।